पुन्हा एकदा येऊन पोचलो सोमेश्वर मंदिरापाशी। सोमेश्वर मंदिरापासून इथेच ह्या झाडांच्या इथनं ही वाट सरळ मोरागडला जाते आणि मोरागडून आपल्याला असं त्या खिंडीतून मुल्हेर गडावर जाता येतं। जर कधी तुम्ही इकडे येत असाल आणि तुम्हाला रेंज ट्रेक करायचे असेल तर मी सांगेल एक तर तुम्ही हरगडपासून चालू करा किंवा मोरागडपासून चालू करा, कारण पहिले मुल्हेर करणार तर तुम्हाला ते उलटं पडतं। आम्हाला पण तसंच झालेलं आहे। तर जर तुम्ही कोणी येत असाल तर मोरागडला तुम्ही जाऊ शकता इकडनं इझिली आणि मुल्हेरवरनं उतरू शकता आणि तसंच हरगडला जाऊ शकता। तर चला आता आपली सुरुवात होते इथनं हरगडची, निघूयात पुढे। आणि एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या सोमेश्वर मंदिरापर्यंत कोणतरी गाड्या आणलेल्या आहेत, हे बघा। आणि ही केरलाची गाडी कदाचित, कोणत्या रस्त्याने आणल्या माहीत नाही पण आणल्यात आहे। तर पण चला पुढे आपल्या हरगडच्या ट्रेकला। बागलाण मुल्हेर आणि मोरागड करून धावत्या पावलांनी आम्ही निघालो हरगडाकडे। आणि इथे आम्हाला दाट काटेरी झाडांनी वाटेत अडवल्यासारखं वाटत होतं। हो, खतरनाक रूट होता। कसे बसे बाहेर निघालो तर पुन्हा तसंच बसून बसून जावं लागत। काही वेळासाठी रस्ता चुकलो असं वाटत होतं। मुल्हेर माचीवरील या दाट जंगलाला पार करून आम्ही येऊन पोचलो रामेश्वर मंदिराजवळ। तर मित्रांनो, गणेश मंदिरापासून 2 वाटा फुटतात, एक उजव्या साईडने आणि एक डाव्या साईडने। आणि आपण जर गणेश मंदिरापासून डाव्या साईडने जर पुढे आलो तर आपल्याला हे रामेश्वराचं मंदिर पाहायला मिळतं। आणि जे जबरदस्त याच्यामध्ये दिसतं ते त्यावेळेस काय असणार हे मंदिर, पण आता सध्या त्याच्यावरती झाडांचं अतिक्रमण झाल्यामुळे ते मंदिर थोडं पडकं वाटतंय। पण तुम्ही हे पाहू शकता की मंदिराच्या आवारात आपल्याला किती जबरदस्त नक्षीकाम बघायला मिळते। इथे 2 हत्ती आहे दोन्ही साईडला, मध्ये हे नक्षीकाम आहे, ह्या साईडला सुद्धा नक्षीकाम आहे। आणि इथे देवाची मूर्ती पण ती तुटलेली पूर्ण इथे पण। आणि आतमध्ये इथे बघा यक्ष वगैरे दिसतात बघायला आपल्याला, इथे खाली यक्ष आहे हे। आणि इथे हे पिलरला कोरीव काम केलेलं आहे चांगलेपणाने। आणि आतमध्ये मूर्ती आहे तिथे। आणि मित्रांनो, रामेश्वर मंदिरच्या बाजूलाच आपल्याला इथे टाकं बघायला मिळतं। आणि हे टाकं थोडं पाणी घाण झालेलं आहे, झाडाचा पाला वगैरे पडून वगैरे। आणि इथे आपल्याला पायऱ्या बघायला मिळतात समोरून त्याला उतरण्यासाठी, असं कदाचित त्या पायऱ्या असाव्यात, खाचे वगैरे। आणि पाहू शकता। आणि ह्या मंदिराला या झाडाने पूर्ण वेढलेलं आहे। झाडाच्या जे मुळे आहेत त्यांनी दगडं साईडला गेली, पण ते दगडं पण अजून पण टिकून राहण्याचं जे धाडस दाखवतात ते खरंच अप्रतिम आहे। रामेश्वर मंदिरापासून 15 मिनिटात आम्ही पोचलो मुल्हेर आणि हरगडच्या खिंडीत। आणि फायनली मित्रांनो, आपण येऊन पोचलो हरगडच्या पायथ्याशी ह्या खिंडीत। तर आम्हाला पाणी वगैरे मोती टाकीकडे पाणी वगैरे भरलं आणि तिकडनं आम्हाला इथे अर्धा तास लागला। मध्ये 10 मिनिटं आम्ही रस्ता चुकलो होतो, तो जबरदस्त रस्ता इकडे यायला। तिथे दिसत असेल तर रामेश्वर मंदिर आहे। आणि इथे येण्यासाठी एक तर मुल्हेरवरची जी वाट आहे वरच्या याच्यातनं ती यायला सोयीस्कर आहे, किंवा रामेश्वर मंदिरापासूनच दुसऱ्या कोणत्या वाटेने घुसू नका, खूप काठी वगैरे झाडी वगैरे आहेत। तर आता सुरू करते आपल्या ह्या नवीन धमाकेदार ट्रेकला। आय होप तुम्ही याच्या अगोदर जे साल्हेर मुल्हेर आणि
मुल्लेर आणि मोरागडचा व्हिडिओ नक्की बघितला असेल. चला. तर मित्रांनो, आम्ही हरगडच्या पायऱ्यांना चढायला चालू केलेलं आहे आणि इथे पायऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला ह्या गॅपमध्ये यावं लागतं. हा आहे मुल्लेर, हा आहे मोरागड, ही त्याची माची आहे. याच्या दोघांच्या मध्ये हा हरगड, ह्या दोघांच्यामध्ये माची आहे. हा माचीवर आल्यानंतर आपल्याला इकडे नाही यायचं आहे, तर ह्या सुळक्याला, ह्या दगडाला आपण त्या साईडने चढायचं, म्हणजे गडाला लेफ्ट हँड साईडला ठेवून असं चढायचं. तर इथे आपल्याला पायऱ्या चालू होतात इथे. आणि ह्या पायऱ्या चढत असताना आपल्याला इथे हरगडचे जे एंट्रन्स आहे, जे डोर आहेत सिक्रेट लपलेले, हे बघा इथे आपल्याला बघायला मिळतं ह्या घळीमध्ये की ते, आणि हे दुसरं ह्या घळीत आहे बघा. तर इकडे येत असेल तर प्रॉपर माहिती करून या, कुठून चढायचं कुठून नाही हे व्यवस्थित. खतरनाक रस्ता आहे हरगडचा. एक तर सरळ चढाय, त्यामध्ये वाट सगळी निसरडी आहे. वाटेची जागा माती आणि कुसळणे घेतलेली आहे. तर त्यामुळे तुम्ही शक्यतो सर्वात पहिले हा करावा, कारण अंधार पडायला, जर उतरताना अंधार पडला तर वाट लागेल. माझे ऑलमोस्ट ते बघा चढतात आहे, आणि मी अजून भरपूर खाली आहे. एवढ्या वर आणि फायनली मित्रांनो, मी येऊन पोचलो हरगडच्या वरच्या टप्प्यात, जिकडनं याच्या दरवाजा जाण्याच्या पायऱ्या चालू होतात. हा एवढा पूर्ण स्क्रीवाला पार्ट आहे, इथून पूर्ण स्क्री आहे. ते बघा तिथे लोक जेवायला बसलेत. फार फार सांभाळून यावं लागतं. उतरताना फार काळजीपूर्वक उतरावं लागणार आहे. कदाचित आम्हाला बसून उतरावं लागणार आहे, सांगता येत नाही. आणि इथे आल्याच्यानंतर, ह्या दगडाच्या आल्यानंतर इकडे खाली एक रस्ता गेला असा, तर इकडे कदाचित गुहा आहे. दादा जाऊन आला, पण वाट जाण्यासारखी नाही आहे, म्हणून तिथे शक्यतो टाळावं. फार निसरडी झालेली आहे. तर एकदा ही कुसळ गेल्याच्यानंतर वाट आपल्याला क्लिअर दिसेल. आणि इकडनं दिसणारा हा नजारा बघा, काय जबरदस्त आहे. नुसती डोंगरांग दिसते इकडनं. हा. तर चला वरती. बापरे. तर फायनली मित्रांनो, मी हरगडच्या पहिल्या प्रवेशद्वारात पोहोचलेलो आहे. जे खालचे प्रवेशद्वार बघितले ते कदाचित मुल्लेर किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. इकडनं पण मुल्लेर किल्ल्याला जाण्यासाठी वाट आहे त्या गळीतनं. आणि मी आता पोहोचले हरगडच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ. आणि हे किती दगडावर दगड रचलेले आहेत, कारण याच्या पायऱ्या तुटलेल्या असाव्या कदाचित, तर त्यामुळे दगडावर दगड रचलेले इथे. आणि त्याच्या सहारे मी चढलेलो आणि आपली मंडळी चालली पुढे. आणि इथे आल्यावर जो सुकून मिळतोय ना, जो थंडवा मिळतोय, जो जबरदस्त आहे. अजून बघूयात पुढे काय काय आहे या किल्ल्यावरती. फायनली आम्ही महादरवाजा जवळ
सुस्थितीतील हे एकमेव बांधकाम जमीनदोस्त व्हायला वेळ लागणार नाही. मित्रांनो, हरगड किल्ल्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर समोरच आपल्याला इथे शिलालेख पाहायला मिळतो, जो पूर्णपणे हे झालेला आहे. एक्झॅक्टली काय ते समजणार नाही याचं. तर मित्रांनो, फायनली आपण येऊन पोहोचलो हरगड किल्ल्याच्या टॉपवरती आणि इथे येताच आपल्याला काय बघायला मिळते तर ही तोफ, एवढी 14 फुटाची ही तोफ तुम्ही पाहू शकता. किती जरा असेल, काय अंदाजा असेल हिचा, किती किलोचा असेल आणि कशी बनवली असेल किंवा कशी इथे आणली असेल याचा काहीच नेम नाही आहे. कारण येताना तुम्ही रस्ता पाहिला असेल की कसा खडतर रस्ता आहे चढताना, आणि ही तोफ इथे आणणं साहजिकच नाही आहे. तर ही तोफ जवळ 5 ते 7 टनची असेल, म्हणजे 5 ते 7,000 किलोची. अशा तोफी आपल्याला देवगिरी किल्ल्यावरती पाहायला मिळतात. माझा देवगिरीचा व्हिडिओ नसेल बघितला तर नक्की बघा, तिथे पण आपल्याला दुर्गा तोफ आणि मेंढा तोफ पाहायला मिळते अशी. आणि या तोफला चालवण्यासाठी जो चौथारा आहे 360 डिग्री ही तोफ फिरते. तो चौथारा हा आहे इथे बघा, हा असा गोल चौथारा आहे याचा. आणि इथे हा होल जिथे ही तोफ, त्याला खालून काहीतरी असेल अजून, आणि त्याच्यामुळे ही तोफ 360 डिग्री फिरायची. मेनली हिचा फोकस इकडे नॉर्थकडे, नॉर्थ डायरेक्शनकडे हिचा फोकस होता. म्हणजे खतरनाक तोफ बनवलेली पण. मित्रांनो, फायनली आपला किल्ला झाला सर करून. हा पूर्ण किल्ल्याचा पठार आहे आणि नुसता पठार आहे. पुढे जाऊन फक्त काही अवशेष आहेत मंदिर आणि याचे. तर इथे आल्यानंतर आपल्याला भरपूरसा प्रदेश पाहायला मिळतो, जसा की इथे हा तांबोळ्या, त्यानंतर हा मांगी तुंगी, आणि हे डोंगरांचे नाव माहीत नाही पण. आणि ह्या साईडला आपल्याला हा मुल्लेर मोरा, आणि इथे दादांनी सांगितलं आपल्याला ते. आणि याच्या पलीकडे आपल्याला साल्लेर मुल्लेर आहे. परिसर न्यायालयात येतो आणि आता आम्हाला उतरायला फार कष्ट करावं लागणार आहे. त्यामुळे आता निघतोय फटाफट खाली अंधार पडायच्या अगोदर. ट्रेकर कसे घसरगुंडी खेळतात ते आता आपल्याला इथे कुठेतरी बघायला मिळणार आहे थोड्या पुढे याच रस्त्यावरती. चलो घसरगुंडी घसरगुंडी हां बसून घसरगुंडी घसरगुंडी